गजर कीर्तनाचा। देव बघत नाही त्याच्या हातात अंगठ्या किती आहेत, गळ्यात लॉकेट किती आहे, त्याची गाडी कशी आहे, त्याचा बंगला कसा आहे, हे माणसं पाहते, देव पाहत नाही। तुम्ही आम्ही बाह्य रंग बघतो। सोपं उदाहरण आहे, तुमचं पोरग जर पोरगी पाहायला गेलं तर रूप पाहून पोरगी पसंत करते का गुण पाहून? रूप पाहून। गुण त्यानं पाहितलेले असतात का? नाही। मग मी बऱ्याच पोराला सांगत असतो, चामडा चांगला असून उपयोग नसते रे, माणसाचं मन चांगलं असलं पाहिजे। मन पाहता आलं तर मन पहा, चामडा पाहून काय भुलतात? काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावत असते। ज्याला कळलं त्याला धन्यवाद। एक तर सध्याच्या काळात कोणी कोणाला पोरगी देईन, आणि ज्याला पोरगी द्याले त्याला पास पडन। आमच्यात एक जणांना 10 पोरी नापास केल्या। उगत लोकांच्या लेकराला नाव ठेवायचे, कोणतीची हाईट कमी आहे, कोणतीची हाईट जास्त आहे, कोणती जाड दिसायली, कोणती उन्हात गेल्या लाल पडायली। या करतो तरी कोणती पास? त्याचं आता इतकं वय झालं, त्याला आता कोणी पोरगीत देईन। पुन्हा पोरगी पाहायला गेलं, पोरीनं त्याला विचारलं तो नाव काय? ते म्हणला वसंत। ते म्हणले मला नाही पसंत हट। आणि पोरी 5 दिवस गेले पोरो, आता एक भेटणं दुसरी नापास कुठं करतात? आता पोरीला आली किंमत आणि पोरीच्या बापाला आले डिमांड। आणि काय येऊ नी 15 वर्षापूर्वी पोरीचा बाप असा पाया पडत होता, महाराज आमचं लेकरू पदरात घ्या। त्यावेळेस पोराचा बाप म्हणायचं तुम्ही कुठं, तुम्ही कुठं, आम्ही कुठं। आता जिरली का? जिरली आता। आता बळद जे हरी घालायला जय हरी, ते म्हणला पुढच्या घरी। यंदा नाही नादी लागायचं मला। म्हणून मुलीच्या बापानं मुलगी देत असताना परिस्थिती न पाहता स्थिती पाहणं गरजेचं आहे। काय पाहणं गरजेचं आहे? परिस्थिती नाही, स्थिती। जुन्या काळातली लोक परिस्थिती पाहत नव्हते, स्थिती पाहत होते। घराणा माळकरी आहे का? मुलगा निर्व्यसनी आहे का? देऊन टाका मुलगी। गरीब आहे असू द्या म्हणायचे, गरीब आज न उद्या होईल श्रीमंत, पण निर्व्यसनी मुलालाच मुलगी देणं गरजेचं आहे। जुनी माणसं म्हणायचे मुलगा श्रीमंत असेल आणि तो जर व्यसनी असेल तर 1 दिवसात इष्टे टिकून खाऊ शकतो। माणसं पैशानं सुखी राहत नसतात, माणसं संस्कारानं सुखी राहत असतात। म्हणून जुने माणसं म्हणायचे अर्धीच असा मत कशी असा, सुखाची असा। आता तसं राहिलं नाही। आता परिस्थिती पाहिली, उगाच विचारायचं पोरग कसं पाहिजे? ते म्हणते पैशावालं पाहिजे, त्यानं 2 टाइम बिन पाण्याची पिली तरी चालते, पण श्रीमंताचं पाहिजे, रोज फाट्यावरून धरून आणावं लागलं तरी चालते। म्हणून सध्याच्या काळामध्ये घटना घडायला लागल्या। लग्न झाल्याच्या नंतर 6 महिन्यालाच मुलीनं फुकून घेणे, औषध पिऊन मरणे, इरीत उडी टाकून मरणे, फाशी घेऊन मरणे, या गोष्टी का घडायला लागल्यात? त्याला जबाबदार सासरचे लोक नाहीत, माहेरचे, तिचा बाप आहे। कारण तिच्या बापानं मुलगी देत असताना माणसं पाहिले नव्हते। काय पाहिला होता? पैसा। म्हणून परिस्थिती न पाहता काय पाहणं गरजेचं आहे? स्थिती। आणि पोरीच्या मायला तर एकच वाटायले, पोरग कसं का असं, एकुलतं एक असा आणि त्याला मायबाप नसा। आमच्या इथली बाई म्हणली महाराज आमच्या बबीला पोरग पाहणं। म्हणलं काकू काय पोरं पाहत हिंडतो कमी? नाही, तुम्हाला ठापा ठेपा असते। म्हणलं कसं पाहिजे? तुमच्यासारखंच माळकरी असा, 10 एकर जमीन असा, पैसा कमीनारा असा। महाराज आम्ही किती हुंडा द्यायला तयार आहेत। म्हणलं बर, पण आमची एक अट आहे। म्हणलं काट, पोराला मायबाप नसा। म्हणलं अरे बापरे, छाती दबली माहिती। पण मी बी कीर्तनकार माणूस। म्हणलं एक काकू पोरग आहे ना? म्हणली कसं आहे? मला दिसायला सुंदर आहे, माळकरी, घरची परिस्थिती जमतेमय, पण त्याची आट आहे पोरीला मायबाप नसा। बाई आम्ही काही रितुडी हाणाव का? म्हणलं मग त्याच्या मायना फुकून घ्याव का? तू इरी तुडी हाणाव का म्हणाली, त्याच्या मायना फुकून घ्यायचंय होय? विठाला तुम्ही आम्ही बाह्य रंग बघतो, पण जगाचा बाप बाह्य रंग बघत नाही हो। भाव का भूका भूमे तो भाव ही मस्तार है, भाव से मुझको भजे तो भाव से बेड़ा पार है, भाव में कुछ भी मैं कभी नहीं, भाव
भावा एकासाठी खांदावा हे आपुला 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 चारशे पायी भाला मिठी मोल न घेत जगती भावा एकासाठी खांदावा हे आपुला चारशे पायी त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जग जेठी भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या देवता ही बघितलं नाही महाराज भाव बघतो शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला म्हणून भक्त त्याला म्हणायचं ज्याला देव आवडतो त्याला नाही देव तर सगळ्यालाच आवडतो कामापुरता देव आवडतो या शब्दाचा अर्थ देवही आवडतो आणि बाकीच्याही काही गोष्टी आवडतात पण एक नंबरचा भक्त तोय ज्याला देव आवडतो नाही ज्याला देवच आवडतो पुढं चकार लावा देव सोडून त्याला जगात दुसरं काहीच आवडत नाही हो सर्व संगे विट आला तू एकला आवडसी नावडे जनधन माता पिता जनधन माता पिता देव झालेला जगात त्याला दुसरं कोणीच आवडत नाही नावडे जन नावडे धन जन म्हणजे जगातले लोक का आवडत नाहीत लोक स्वार्थी येतो धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी आपलं जर जरा बरोबर चाललं तर आपले पाहुणे मनानं फोन लावित एकदा का आपलं वाजलं मग लग्नाची पत्रिका सुद्धा कोण देत नाही सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई सब पैसे के भाई सब पैसे के भाई रे सब पैसे के भाई हो रे सब पैसे के भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई अपना साथी कोई नहीं रे अपना साथी कोई नहीं रे भाई रे सब पैसे के भाई हो भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई अहो एक माणूस गरीब होता त्याला विचारित नव्हतं पण त्याच्याकडे जर सक पैसा आला श्रीमंती आली की कोणी म्हणू लागलं ते आमचे पाहुणे आदिगण काय मेलते काय पैसा आल्यावर बरे झाले पाहुणे
म्हणून कबीरदास महाराजाचे शब्द आहेत, सब पैसे के भाई दिल का साथी कोई नाही. मला वाटतं ही शिकवण जर कोण दिली असेल तर या कोरोना रोगानं दिली. बऱ्याच शिकवणी दिल्या या रोगानं, पण पहिली शिकवण दिली वेड्या, देव सोडून तुझं जगात कोणीच. अहो माणसं देवाला विसरून जाऊ लागली, पण तो रोग म्हणला तुम्ही देवाला विसरून जाताय का? मग आज मी तुम्हाला सांगतो, देव सोडून तुमचं जगात कोणीच. तुम्ही देवाला विसरून जाताय का? आज मी तुम्हाला सांगतो, देव सोडून तुमचं जगात कोणीच नाही. मग घरातला पेशंट जर पॉझिटिव्ह सापडला तर घरातले माणसं किती जात होते सोडायला हॉस्पिटलमध्ये, सोडायला सोडून द्या, त्याच्या जवळ सुद्धा कोणी जा. आणि माझं वैयक्तिक मत आहे महाराज, लोक कोरोनानं मरण्यापेक्षा हाय खाऊनच जास्त मेली. अहो त्याला कोणी बोलत नव्हतं, त्याला कोणी चालत नव्हतं, म्हणून मानसिक वृत्ती अशी त्याची झाली, मी आता जीवन जगू शकत. त्या धसकीनं माणसं गेले. माझं वैयक्तिक मत आहे, त्या लोकांना तुम्ही धीर दिला असता, त्या लोकांना सहानुभूती दाखवली असती तर ती माणसं आज जीवन जगली असती. कोरोना काळात एवढा द्वेष केला लोकांना महाराज. आता जेवढे कोरोनामध्ये माणसं गेलेत ते बघाय भेटणार आहेत का? गए हुए कभी आते नहीं लेकिन उनकी याद जरूर आती है. म्हणून माणसानं रोगाचा द्वेष करावं, माणसानं माणसाचा द्वेष करू नये. पॉझिटिव्ह माणसाला जेवढा घरातल्या माणसानं त्रास दिला, यम सुद्धा देणार नाही. तो जिथं बसला तिथं बसायचं नाही, तो जिथं उभं राहिला तिथं उभं राहायचं नाही, तो जिथं झोपला तिथं झोपायचं नाही. काही काही माणसानं गाद्या जाळल्या. प्रत्येकाच्या शरीराची ह्युमॅनिटी पॉवर वेगळी असती, कळायला पाहिजे होतं माणसाला. पण एवढा द्वेष केला लोकांना महाराज. अहो गिरणीवाल्यानं त्याच्या घरचं दळण बंद केलं, दूध विकत घेणाऱ्यानं त्याच्या घरचं दूध बंद केलं. काय गाईला प्याला होता का ते? कळायला पाहिजे माणसाला. अहो 500 एकरवाला माणूस मेला तर जाळायला एकुलता एक मुलगा आला नाही, जाळणाऱ्यानं 1500 रुपये घेतले. आपला बाप कोरोनानं मेला, एकुलती एक मुलगी अंतविधीला आली नाही. सांगा जगात तुमचं कोण आहे? नाही रे, नाही कुणाचे कुणी. जय हो जय हो. नाही रे, नाही कुणाचे कुणी. नाही रे, नाही कुणाचे कुणी. नाही कुणाचे कुणी. भाव कुणाचे, कोण कुणाचे सखे सोयी. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण सर्व राहिली तुटतील धागे दोरे. नाही रे, नाही कुणाचे कुणी. 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 जगात संत आणि भगवंत सोडून आपला कोणीच नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे नाही कोणी, नाही कोणी. त्या रोगानं शिकवून दिली आपल्याला, देव सोडून कोणीच नाही. म्हणून नाव आपले कोणी सणवती निश्चय चित्ती दृढ झाला. आपले कोणी सणवती निश्चय चित्ती दृढ झाला. आपले आपले कोणी सणवती चित्ती दृढ झाला.
संगती या बरोबर कळो येईल कमळापती आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ती झाला या जगामध्ये आपलं संतन भगवंत सोडून कोणीच नाही महाराज. हो म्हणून नावडे जन. आता धन कावडत नाही नश्वर आहे हो. धन मिळविले कोटी संगे नाही रे लंगोटी. लंगोटी सुद्धा सोबत येत नाही. आणि ज्याच्यासाठी तुम्ही कमवून ठेवतात मागचे माणसं उपकार बी मानित नाही. साठवणी मरे धन आणि लावी पोरासी भांडण. मी तर म्हणतो अख्खं जग श्रीमंत होण्याकरता प्रयत्न करते. कोण सांगितलं श्रीमंत झालं म्हणजे माणूस सुखी होत असतो? सुखाचा आणि श्रीमंतीचा सुतराम संबंध नाही. आज ते माणसं जास्त दुःखी आहे ज्याच्याकडे जास्त पैसा आहे. संध्याकाळी झोप येत नाही, झोपीची गोळी खावा लागते. पण आमच्या गरीबाला बघा बरं, दिवसभर शेतात काम करते, संध्याकाळी पळड की झोप लागते. ज्याला पळड की झोप लागते का समजायचं भाग्यवान माणूस. आणि बिन पैशाचा श्रीमंत त्याला घोरू घोरू झोप लागते. आणि कोणाला घोरता येत नाही जे बिन घोर आहे. ज्याला कोणताच घोर नाही त्यालाच घोरता येते, कोणालाही घोरता येत नाही. म्हणून एक हिंदीतलं वाक्य बघा, अमीर के जीवन में जितना महत्व सोने की चैन का होता है, अमीर के जीवन में जितना महत्व सोने की चैन का होता है उतना ही महत्व गरीबों के जीवन में चैन से सोने का होता है. लक्षात आलं तुमच्या? काही काही गावात हिंदी कळत नाही. काल्याच्या कीर्तनाला मी अभंग घेतला, चुरा चुरा कर माखन खाया. जेवायला केली होती बुंदी. कीर्तन झाल्या पंगत बसली बायाची. एक बाई म्हणली, माय त्या खडकवाडीच्या पोरानं कीर्तन नादर केलं ग, पण मधात हिंदी हिंदी काय म्हणू लागलं तेच कळलं नाही. दुसरी म्हणली, अगं काय करडी हिंदी हिंदी हान बुंदी चल घरला. आपल्या बायाला हिंदी कळत नाही, इंग्रजी कळत नाही. सोबत येत पण माणसाची हाव संपत नाही हो. 10 मजली बंगला बांधला तरी वरी गज काढीत आहे. अरे मरायचंय कवा? एका माणसानं 2 कोटीचा बंगला बांधला. कुठून पैसे आणले होते काय माहित. काय काय माणसं इलेक्शन जवळ आल्या चौकून हपकीत आणि पुन्हा धनका ज्याला द्यायचा त्यालाच देते. तिथं वास्तू शांतीला मोह कीर्तन घेतलं. मी अभंग घेतला, निरंजनी आम्ही बांधिले घर. मला काय काय बोलायचं ते मी बोललो. कीर्तन झाल्या माणूस म्हणलं, महाराज चला आमचं घर पाहिला. मी म्हणलं पाहिलं पत्रिकेवर. नाही नाही तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या जरासं बरं होईल. मी म्हणलं माझ्या पायानं मोज घर फिटणं. पण चला म्हणलं इच्छा असती घरात नेऊन बसल्या बुक्का लावा दक्षिणा द्या. लोय मोठारपणा सांगायची सो असती. म्हणलं कस काय आपलं घर? छान आहे राव, आपल्याला काय घ्यायचं का द्यायचं? छान आहे. दुसऱ्या मधल्यात नेलं. कस काय घर? म्हणलं सुंदर आहे. आता तरी बुकाला. तिसऱ्या मधल्यात नेलं. घर कस काय? म्हणलं उत्तम उत्तम छान सुंदर ही अर्थ एकच. पुन्हा म्हणलं घर कस काय? म्हणलं मामा आता बुक्का लावा. जाताना सांगतो तुम्हाला तुमचं घर कस काय. बुक्का लावला दक्षिणा दिली. पुन्हा जाताना मला म्हणलाच घर कस काय. म्हणलं 2 चूक आहेत. मिस्त्रीचे हात कापतील. म्हणलं तुमचे कापले तरी दूस होत नाही ना मामा. म्हणलं काय चूक आहे? म्हणलं पहिली चूक घर पडणार आहे. कसं पडन? म्हणला परसभर पाया खाल्लाय. म्हणलं 5 परस खांदा घर पडणार. कसं पडन? म्हणलं किलारी सारखा भूकंप झाले. हो राव म्हणलं. म्हणलं दुसरी चूक. म्हणलं दुसरी चूक मामा घर नाही पडत तुम्हाला घराच्या बाहेर काढणार आहे. म्हणलं कोण काढीन? म्हणलं तुमचेच पोरं. अरे काय ताकद आहे म्हणला पाठ्याला बाहेर काढायची. म्हणलं मेल्यावर काय मदत फुकणार आहेत का? बाहेर न्यावत लागत. उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा लाख हिफाजत कर ले लाख करे रखवाली लाख हिफाजत कर ले तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली. आता घरी जाताना म्हणीतच जायचं पिंजरा. किती लबाड्या करेड्या पिंजरा. किती शेजाऱ्याचा बांध करू करू जमीन वाढव पिंजरा. आणि किती दुधात पाणी टाकू टाकू इक टाक तुला काय टाकायचंय तर पिंजरा.
काय संग येणार आहे लय आम्हाला घर बघण्यात येते तर आम्ही लय फिरत होत ना एका माणसानं 15 लाखाची बाथरूम बांधली बाथरूम कशी असेल मला म्हणला बाथरूम कडे चला मी मला आधी नाही तूच जाय एकटाच उघडून दाखवायला मला बाथरूम कस काय म्हणले छान आहे पण मेल्या याच्या नांगूळ घालणार आहेत का मला मेला नाही ना म्हातारं 6 महिन्यालाच मेलं हो त्याच्या मौतीला मीच गेलो अहो कायचं बाहेर काढलं 4 चादरा धरल्या मधात आंघोळ घातली कायाची बाथरूम आणि कायचं काय ती घरातली सून बसायला पाठ सुद्धा देणे गेली म्हाताऱ्याला आंघोळ घालायला सून म्हणली माय पाटण्यातात का काय मग बाब्या त्याच्या बसून जेवत इमानदारीने सांगा बंगला कोण बांधला होता होय बाबा कोणा म्हाताऱ्यानं सून त्यालाच बसायला पाठ देणं तिला सून म्हणते काय म्हणते सुना जरा कान खोल के सुना ज्या बाईला सून नाही तिला लय हौस असते हो सुनाची लय 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 तिचे स्वप्न असतात गोड गोड स्वप्न असतात माया डोळ्याच्या देखत आणायची म्हणते माया डोळ्याच्या देखत आण ना तुला सुनाचा झटकाच माहित नाही वैशाखात सून आणली की ज्येष्ठात तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन आहे जिनं भावाची केली ती तर मग उन्हाळ्यातच मेली बोलता येईन दुःख कोणाला सांगता येईल संसार नावाचं असं झाड आहे महाराज किती धरपड्या करा त्याला कोणतंच फळ लागत नाही मग साधू संत येडे होते का आमच्या परभणी जिल्ह्यात मारुतराव महाराज असतील बीड जिल्ह्यात आमचे माऊली दादा असतील असे काही संत महात्मे होऊन गेले आपल्या मराठवाड्यामध्ये एकदा घर सोडलं तर पुन्हा घरी गेले नाही संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला हरिभजनी ढबळीले सुख विलाला कळकाळाचा म्हणून देव सुद्धा या महात्म्यासाठी वेडा झाला हो वेडा झाला लालचावला भक्तीसी ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदरी राहिला देव वैकुंठ सोडून संत सदरी राहिला वैकुंठ सोडून संत सदरी राहिला वैकुंठ सोडून संत सदरी राहिला म्हणे व्यासाची खुना द्वारिकेचा राणा पांडवा घरी द्वारिका नावाची नगरी सोडून दिली पांडवाच्या घरी येऊन राहिला काय होतं पांडवाचे तर पहाते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती प्रेम होतं निष्ठा होती श्रद्धा होती आणि त्याच्या पोटी देव वेडा झाला महाराज म्हणून तुकोबारायला एका साधकानं प्रश्न विचारला महाराज तुम्ही सांगता देव भक्तावर प्रेम करतो देव भक्ताच्या संगतीत राहतो सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण ज्याच्या संगतीत देव राहतो त्याच्या अंतःकरणात कोणत्या पद्धतीचा भाव असतो निष्ठावंत भाव भक्ताचा सद्धर्म निष्ठावंत भाव भक्ताचा सद्धर्म निर्धार
शांत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नाही. देवावर निष्ठा पाहिजे, देवावर प्रेम पाहिजे. अहो तुमच्या आमच्या जीवनामध्ये देवावर निष्ठा नाही. आपली कुठंतरी निष्ठा कमी पडते. आपल्या जीवनात निष्ठा आहे का? सगळी निष्ठा निष्ठीच पण निष्ठा नाही हो. आणि बघा ना तुम्ही कलियुगात उलटात नाही भरत महाराज. हुशार माणूस कोणाला म्हणतात माहिती का लोक? ज्याला दुसऱ्याला चांगलं फसवता येईल त्याला माणसं म्हणजे काय हुशार माणूस होते. कोण? ज्याला जीवनात येऊन चांगली फसवेगिरी जमती त्याला म्हणते खरंच हुशार माणूस आहे बरं का. हुशार नाही नालायक आहे ती. त्याला वाटत असेल मी दुसऱ्याला फसवायला. अरे जगाला दिसत नसल, देव तराजू घेऊन बसलेला आहे. तुझ्या पापाची नोंद देव क्षणाक्षणाला करत असतो. म्हणून फसवणाऱ्या माणसाला वाटतंय मी दुसऱ्याला फसवायलो. अरे दुसरा फसवणं तू स्वतः फसायलास. पापाचा धोंडा तू तुझ्या स्वतःच्या पायावर मारून गेलास. काय करा लोक तशात लोकांना हुशार म्हणते. तू एकादशीचा दिवस होता असा आजच्यासारखा. औरंगाबादला रेलीनं कीर्तनाला चाललो मी. काय खाला घ्यावा म्हणून भुईमुगाच्या शेंगा घेतल्या. आता रेलीत बसल्या खाची लाज वाटू लागली. खाव कशा? कीर्तन करायला जपून वागावं लागते. लोक कीर्तनात काही बोलत नाहीत. कीर्तन झाल्या निंदा केल्याशिवाय. आता एवढं आळडू आळडू कीर्तन करायलो. एखाद्याला जर ज्ञान नसेल ना ते सकाळी म्हणते रातचं महाराज लईच आळडू लागलं रे. ते दुसरं म्हणते ते खाल्लेलं कुठं जिरवी. ल टोचून बोलतात माणसं. तसं मी म्हणलं आता हे शेंगा खाव कशा? ते पाठीमागं माणूस उभा होता ते म्हणला महाराज शेंगा घेतल्यात खात नाहीत. मला खाऊ वाटल्यामध्ये टरपलं कुठं टाका? ते म्हणलं पुढच्या खिशात टाका. अरे मी म्हणलं कळन ना. कळत नाही म्हणलं. मी म्हणलं कळतच नाही म्हणलं. मी म्हणलं कसं काय कळत नाही? ते म्हणलं 2 घंटे झालं मी तुमच्या खिशात टाकायला लागलो, तुम्हाला कळतंय का? काय हुशार निघालीत माणसं. आणि याला लोक हुशार म्हणतात बघा. अहो कोण्या माणसानं ठरवायचं कर्म करत असताना आपल्याला जग बघत नाही पण जगाच्या मालकाच्या बंधनात आपण आहे. जग बघत नाही पण जगाचा मालक आपल्याला बघतो हे ध्यानात ठेवलं पाहिजे. काय येणार नाही देव आज सुद्धा येईल. बोलवणारा द्रौपदी सारखा पाहिजे. कोण कहते हैं भगवान आते नहीं, माँ द्रौपदी जैसे अरे कोण म्हणते देव येत नाही? आज सुद्धा येतो. बोलवणारा द्रौपदी सारखा पाहिजे. सतत नामचिंतन करायची महाराज द्रौपदी. गोविंद मेरो है गोपाल मेरो है श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है राधा रमन बिहारी नंदलाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है. गजर कीर्तनाचा